पुण्यात शनिवार वाड्यात नमाज पठण झाल्याचा आरोप करण्यात आलेला आहे। भाजपच्या खासदार मेधा कुलकर्णी यांनी शनिवार वाड्यात नमाज पठण झाल्याचा दावा करत व्हिडिओ शेअर केला आणि त्यानंतर शनिवार वाडा परिसरात पतित पावन संघटना आक्रमक झाली। खासदार मेधा कुलकर्णी सुद्धा यावेळी आंदोलनात सहभागी झाल्या होत्या। आंदोलकांनी परिसरात गोमूत्र शिंपडत जागा स्वच्छ केली आणि तसंच यापुढे असं कृत्य खपवून घेतलं जाणार नाही असं भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांनी केलं आणि त्यानंतर परिसरात असणाऱ्या एका मजारच्या विरोधात हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या। शनिवार वाड्यातले आंदोलन हे भगवा झेंडा मजारीवर लावूनच संपवण्यात आलेलं आहे। इथे जे नमाज पठण झालं शुक्रवारी 1:30 वाजता, म्हणजे ASIचे जे अधिकारी आहेत त्यांच्या माहितीनुसार ते शुक्रवारी 1:30 वाजता झालं। हे कसं काय झालं? म्हणजे इथे माघी गणेशोत्सव होत होता, त्याला तुम्ही थांबवलं। हा हिंदूंचा असा ऐतिहासिक वाडा आहे जिथून अटक ते कटक साम्राज्य चालवलं गेलं। मराठा साम्राज्याचं असं हे केंद्र आहे। असं केंद्र असताना या ठिकाणी नमाज पठण का होतंय? अचानकपणे ऐन दिवाळीमध्ये या तिथे येणार आणि म्हणणार की आम्हाला इथे भगवा रोवायचा आहे, आम्हाला ही मजार काढायची आहे, तर या खासदारबाईंच्या या कृत्याला तातडीने आळा घालणं गरजेचं आहे। मी भाजपला सांगेल की या खासदार त्यांना तुम्ही आवरा आणि पोलीस प्रशासनाला सांगेल की खासदार जरी असल्या तरी हिंदू मुस्लिम मध्ये तेढ निर्माण करणाऱ्या, सामाजिक परिस्थिती खराब करणाऱ्या या मेधा कुलकर्णी ताईंवर तातडीने गुन्हे दाखल झाले पाहिजेत। बघा, आजचं जे आंदोलन झालं, काल जी घडलेली घटना होती की शनिवार वाड्यामध्ये जी ASI प्रोटेक्टेड मॉन्युमेंट आहे त्याच्यामध्ये रिलिजियस प्रेयर केल्या गेल्या। त्या रिलिजियस प्रेयरच्या अनुषंगाने आजचा जो मोर्चा निघाला गेला याच्यामध्ये पूर्वी जी कारवाई झाली तो मोर्चा निघाला तिथे एक साईडला आहे, पण जे पण तक्रार दिल्या जाईल ASI चे जे अधिकारी कर्मचारी आहेत ज्या प्रकारे ते त्यांची कंप्लेंट असेल त्या प्रकारे कंप्लेंट घेऊन आपण पुढील कारवाई करणार आहे। आम्ही शोध घेतलेला आहे पूर्ण नुकताच, म्हणजे 1-2 दिवसातला हा व्हिडिओ आहे, पण त्याची पूर्ण डिटेलिंग काढणं, कोण होते कोण नाही होते त्याचं पुढील तपास बाकी आहे।